Hello student, in previous lecture we have learned about botanical name, family and origin of chili crop as well as economic uses, varieties, ecology, seed treatment, spacing and sowing time of chili crop. And today we are going to learn about few more points of chili crop. The first short note is selection of seed and seed treatment. For sowing purpose, seeds is obtained from healthy, fully ripe and dried chili fruit. Healthy, fully ripe and fully dried chili fruit. Okay. In this image, some chili fruits are yellow in color, some chili fruits are orange in color and some chili fruits are red in color. Okay. कुठले सीड्स घ्यायचे आहेत आपल्याला? रेड कलर फुल्ली राइप्ड चिलीमधले सीड्स सोईंग पर्पजसाठी घ्यायचे आहेत. The next point is it is treated with organomercurial fungicide like Sirasan or Agrosan at the rate 2.5 gram per kg of seed to protecting against seed-borne diseases. ओके, आता आपल्याला चिली सीड्सना कोणती ट्रीटमेंट द्यायची आहे? ऑर्गॅनोमर्क्युरल फंगिसाइडची ट्रीटमेंट द्यायची आहे. कोणतं मग ऑर्गॅनोमर्क्युरल फंगिसाइड यूज करायचं आपल्याला? आपण एकतर सिरेसन यूज करू शकतो किंवा ॲग्रोसन यूज करू शकतो. हे ॲग्रोसनचं फंगिसाइडची बॉटल आपल्याला इथं इमेजमध्ये पाहायला मिळेल. ओके, किती यूज करायचं आहे? मग क्वांटिटी किती आहे? ॲट दी रेट 2.5 ग्रॅम पर kg ऑफ सीड. कशासाठी द्यायची आहे ही ट्रीटमेंट? फॉर प्रोटेक्टिंग अगेन्स्ट सीड बॉर्न डिसीजेस. ओके, नेक्स्ट पॉईंट, अगदी आपण 2.5 ग्रॅम म्हणजे खूप चिमूटभर यूज करतोय. मग हे कसं चिलीच्या सीड्स बरोबर मिक्स होईल? तर नेक्स्ट पॉईंट आपल्याला तेच सांगतो. इट इज मिक्स्ड विथ म्हणजे ॲग्रोसन किंवा सिरेसन जे असेल हे कशाबरोबर मिक्स करायचं आहे? फर्स्ट फाईन सॉईल. इट इज मिक्स्ड विथ फाईन सॉईल ऑर ॲश, राख किंवा एकदम अशी मऊसर माती असते, ह्या मातीमध्ये किंवा राखेमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. कशासाठी? फॉर इव्हन सोईंग. पेरणी करताना आपल्याला कसं होणार आहे? इव्हन सोईंग होणार आहे. आणि काय होणार आहे त्याचबरोबर? टू अवॉइड द क्राउडिंग ऑफ सीडलिंग. पेरल्यानंतर जी काही रोपं, सीडलिंग्स म्हणजे काय? रोपं. जे काही क्राउडिंग होणार आहे, क्राउडिंग काय होतं? ह्याच्यामुळं अवॉइड होतं. नेक्स्ट पॉईंट आहे बिफोर ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग करण्यापूर्वी, बिफोर ट्रान्सप्लांटिंग the seedlings are dipped in 1% borax mixture thymate solution at the rate 17 ml per 10 kg of water to protecting them from the attack of diseases and insect pest रिस्पेक्टिवली. ओके, बोर्डॅक्स मिक्सचर जेव्हा आपण ट्रान्सप्लांटिंग करणार आहे तेव्हा आपली जी काही रोपं आहेत, जी काही सीडलिंग्स आहेत, ही कशामध्ये डीप करायची आहेत? बोर्डॅक्स मिक्सचरमध्ये आणि डायमिथॉइड सोल्युशनमध्ये डीप करायची आहेत. ओके, इन फ्युचर आपण हे इन डिटेल बघणारच आहे. हे दोन सीड ट्रीटमेंट लक्षात ठेवा. फर्स्ट आपण सीड ट्रीटमेंट देतो ऑर्गॅनोमर्क्युरल फंगिसाइडची आणि सेकंड सीड ट्रीटमेंट आपण देतो की सीडलिंगचे जे काही रूट्स आहेत, सीडलिंग्स जे आहेत हे डीप करायचे आहेत. कशामध्ये? बोर्डॅक्स मिक्सचरमध्ये डीप करायचे आहेत आणि डायमिथॉइड सोल्युशनमध्ये डीप करायचे आहेत. कशासाठी हे पण डीप करायचे आहेत? फॉर प्रोटेक्टिंग अगेन्स्ट diseases and insect or pest. Next point is rising of seedlings. ओके, आता आपण पहिल्यांदा प्रिव्हियस लेक्चरमध्ये हे डिस्कस केलं होतं की चिलीचे सीड्स अगदी छोटे छोटे असतात, मायन्यूट असतात. त्यामुळे हे चिलीचे सीड्स जे आहेत हे आपण डिरेक्टली आपल्या फील्डमध्ये पेरू शकत नाही. जसं आपण ग्राउंडनट असू दे, जसं आपण पॅडी असू दे, जसं शुगर केन असू दे, आपण काय करतो? डिरेक्टली ह्या सगळ्या गोष्टी काय करतो? आपल्या मेन फील्डमध्ये त्याचं सोईंग करतो, पेरणी करतो. पण चिली, टोमॅटो, ब्रिंजल हे जे क्रॉप्स आहेत ह्याचं आपण डायरेक्टली शेतामध्ये पेरणी करू शकत नाही. मग ह्यासाठी काय करावं लागतं आधी? की ह्यांचे जे काही सीडलिंग्स आहेत हे आपल्याला नर्सरीमध्ये प्रिपेअर करून घ्यावे लागतात. ओके, बघा हेच ह्या शॉर्ट नोटमध्ये आहे रायझिंग ऑफ सीडलिंग्स. फर्स्ट पॉईंट आहे चिली सीड्स इज व्हेरी लाईट, थिन अँड स्मॉल. बघा कसे असतात चिली सीड्स इथे आपल्याला बघायला मिळतील. व्हेरी लाईट इन वेट, एकदम हलके असतात. तुम्ही कधी बघितलं असेल चिलीचे सीड्स तर ते कसे असतात? व्हेरी लाईट इन वेट, थिन असतात, खूप पातळ असतात अँड स्मॉल इन साईज. ओके, त्यामुळं
chili seeds is very light, thin and small and hence directly not sown in main field. ओके, म्हणून आपण हे डिरेक्टली आपल्या मेन फील्डमध्ये सो करू शकत नाही. मग काय करायचं? सीडलिंग्स आर राइज्ड ऑन द नर्सरी बेड्स of 4 meter into 1.75 meter into 10 सेंटीमीटर साईज. ओके, मग आपल्याला काय करायचं आहे? नर्सरीमध्ये आपल्याला हे जे काही सीड्स आहेत हे पेरायचे आहेत आणि त्याचे आपल्याला काय तयार करून घ्यायचे आहेत? सीडलिंग्स तयार करून घ्यायचे आहेत. मग नर्सरीमध्ये पेरताना आपल्याला नर्सरीमध्ये पहिल्यांदा सीड बेड्स तयार करून घ्यावे लागतील. ओके, नर्सरी बेड्स, हे आता इमेज दिसते आपल्याला, ही कशाची आहे? नर्सरी बेड्सची आहे. ओके, नर्सरी बेडची साईज किती आहे? मग ही 4 मीटर इंटू 1.75 मीटर इंटू 10 सेंटीमीटर साईजचे आपल्याला काय प्रिपेअर करायचे आहेत? नर्सरी बेड्स प्रिपेअर करायचे आहेत. क्लिअर? नेक्स्ट पॉईंट बघा, नर्सरी बेड्स प्रिपेअर करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? 15 kg FYM पावडर. ओके, इथं मोस्ट इम्पॉर्टंट आहे, FYM पावडर इज वेल मिक्स्ड इन द अप्पर लेयर ऑफ द बेड्स. FYM मीन्स फार्म यार्ड मॅन्युअर. किती फार्म यार्ड मॅन्युअर यूज करायचं आहे आपल्याला? 15 kg यूज करायचं आहे. कुठं द्यायचं आहे हे? अप्पर लेयर ऑफ द बेड्स. हे बेड्सचं अप्पर लेयर आहे, ह्याच्यावरती काय करायचं? पेरणी करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं? FYM ची पावडर आपल्याला मिक्स करायची आहे त्या सॉईलच्या अप्पर लेअरवरती. ओके, नेक्स्ट पॉईंट, seeds are taken from well matured fruit and treated with serration for protecting against the seed-borne diseases. ऑलरेडी हा आपण पॉईंट सीड ट्रीटमेंटमध्ये पाहिलेला आहे की तुम्ही सीड्स कुठून सिलेक्ट करता. तुम्ही जर शुद्ध, हेल्दी, डिसीज फ्री जर सीड्स यूज केले तर तुमचं नेक्स्ट जनरेशन जी आहे चिली क्रॉपची ही पण कशी असणार आहे? डिसीज फ्री असणार आहे, हेल्दी असणार आहे. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, सीड्स आर टेकन फ्रॉम, कुठून घ्यायचे आहेत? हेल्दी वेल मॅच्युर्ड फ्रूट ऑफ चिली. आणि ते कशाने ट्रीट करायचे आहेत? मगाशी आपण डिस्कस केल्याप्रमाणे ट्रीटेड विथ सिरेसन फॉर प्रोटेक्टिंग अगेन्स्ट सीड बॉर्न डिसीजेस. ओके, नेक्स्ट पॉईंट, दे आर मिक्स्ड विथ फाईन सॉइल ऑर ॲश फॉर थिन अँड इव्हनली सोईंग. जसं आपण मगाशी सीड ट्रीटमेंटमध्ये हाही पॉईंट डिस्कस केला होता की आपण फक्त 2.5 ग्रॅम वापरतोय. बघा मी काय हे करते, युनिट काय सांगते? ग्रॅम. 2.5 ग्रॅम फक्त वापरतोय, चिमूटभर वापरतोय आणि हे चिलीच्या सीड्स बरोबर व्यवस्थित मिक्स होऊन इव्हनली सोईंग, एकसारखं पेरणी होण्यासाठी आपल्याला ते कशाबरोबर मिक्स करायचं आहे? फाईन सॉइल किंवा ॲश बरोबर यूज करायचं आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट, हा आपला प्रिव्हियस लेक्चरमध्ये ऑलरेडी झाला होता. आपल्या बोर्डाची मोस्ट इम्पॉर्टंट फिलिंग द ब्लँक आहे ही, की किती सीड्स यूज करायचे आहेत तुम्हाला फॉर सोईंग पर्पज. द सीड रेट ऑफ चिली क्रॉप इज 1.5 kg सीड्स पर हेक्टर. किती सीड रेट आहे? 1.5 kg सीड्स पर हेक्टर. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट फिलिंग द ब्लँक. मी एवढ्या वेळा ह्याच्यावरती भर ह्याच्यासाठीच देते कारण आपल्या नेक्स्ट बोर्ड एक्झामला हा क्वेश्चन असण्याची शक्यता आहे. फिलिंग द ब्लँकमध्ये द सीड रेट ऑफ चिली क्रॉप इज 1.5 kg सीड्स पर हेक्टर. नेक्स्ट पॉईंट बघा, रायझनिंगमधला, सोईंग इज डन इन अ लाईन 10 सेंटीमीटर अपार्ट अँड 2 सेंटीमीटर डीप. ओके, सोईंग करताना कशा लाईन्स बनवायच्या आहेत? 10 सेंटीमीटर अपार्ट, म्हणजे दोन्ही लाईन्स कशा असणार आहेत? 10 सेंटीमीटरचं अंतर असणार आहे दोन्ही लाईन्समध्ये. आणि सीड्स पेरताना किती डीप पेरायचे आहेत? जमिनीमध्ये नाही, त्या सीड बेडमध्ये 2 सेंटीमीटर डीप, अगदी थोडंसं आतमध्ये, खूप पण आतमध्ये आपल्याला पेरायचं नाही आहे, मग सोईंग व्यवस्थित होणार नाही आहे. नेक्स्ट पॉईंट, पेरल्यानंतर काय करायचं आहे बघा. सीड्स पेरल्यानंतर सीड्स आर कवर्ड विथ थिन लेयर ऑफ सॉईल and layer of paddy straw is spread on the beds to protect from the sunlight. आता इथे बघा, सीड्स पेरल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काय टाकायचं आहे? पॅडी स्ट्रॉ टाकायचा आहे. काय टाकायचं आहे? पॅडी स्ट्रॉ. कशासाठी पॅडी स्ट्रॉ टाकायचा आहे? टू प्रोटेक्टिंग बेड अगेन्स्ट द हेवी सनलाईट. आधीच ते सीड्स कशा आहेत? आपले स्मॉल इन साईज आहेत, मायन्यूट इन साईज आहेत. त्याला उगवून येण्यासाठी सनचा डिरेक्टली जर अटॅक होत असेल, हेवी सनलाईट असेल, तर त्याचं जे काही जर्मिनेशन बर्ड आहे हा डॅमेज होऊ शकतो. तो डॅमेज होऊ नये म्हणून आपल्याला ॲज अ मल्च
मल्च म्हणजे काय, आच्छादन. ओके, ॲज अ मल्च आपल्याला काय यूज करायचं आहे, पॅडी स्ट्रॉ यूज करायचा आहे. नेक्स्ट पॉईंट, आता पॅडी स्ट्रॉ आपल्याला कंटिन्यू ठेवायचं नाही, आपल्याला समवॉट डेजनी आपल्याला ते रिमूव्ह करायचं आहे. मग कधी रिमूव्ह करायचं आहे आपल्याला ते, द स्ट्रॉ इज रिमूव्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ जर्मिनेशन विदिन अबाउट 7 to 10 days, विदिन अ वीक. ओके, जेव्हा आपण पेरणार आहे त्यानंतर 7 ते 10 दिवसाच्या अंतराने किंवा 1 आठवड्याच्या अंतराने आपल्याला काय करायचे, जे पॅडी स्ट्रॉ आपण टाकलेलं आहे आपल्या नर्सरीमध्ये, हे काय करायचं आहे, आपल्याला काढून टाकायचं आहे. कधी काढून टाकायचं आहे, सोईंग केल्यानंतर 7 to 10 डेजच्या इंटरवलनी. नेक्स्ट पॉईंट बघा, बेड शुड बी वॉटर्ड डेली फॉर फर्स्ट फ्यू डेज विथ वॉटरिंग कॅन. आपल्याला इथं वॉटरिंग कॅनच यूज करायचं आहे. आपल्याला पाटाने पाणी आपण देऊ शकत नाही. ओके, किंवा आपण ड्रीपनी हे पाणी देऊ शकत नाही. आपल्याला काय यूज करायचं आहे, वॉटरिंग कॅनच यूज करायचं आहे नर्सरीमध्ये जेव्हा आपण पाणी देणार आहे तेव्हा. जेव्हा आपण नवीन उगवणाऱ्या रोपांना, सीडलिंग्सला जेव्हा वॉटर देणार आहे, इरिगेशन देणार आहे, तेव्हा आपल्याला काय यूज करावं लागणार आहे, वॉटरिंग कॅन यूज करावा लागणार आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा, रायझनिंग ऑफ सीडलिंग. किती दिवस ठेवायचं आपल्याला आता हे नर्सरीमध्ये, किती दिवस ठेवायचं आहे, एक ठराविक त्याचं वाढ झाल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे, ते नर्सरीमधून ते रोप घेऊन आपल्याला काय करावं लागणार आहे, मेन फील्डमध्ये आपल्या पुन्हा एकदा ट्रान्सप्लांट करावं लागणार आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आपल्याला हेच सांगतो की कधी ट्रान्सप्लांटिंग करायचं आहे बाबा तुम्हाला, सीडलिंग्स बिकम रेडी फॉर ट्रान्सप्लांटिंग. कधी रेडी होतात बघा ते ट्रान्सप्लांटिंगला, व्हेन दे अटेंड 13 to 15 सेंटीमीटर हाईट. कधी ट्रान्सप्लांट करू शकतो, जेव्हा त्या रोपांची हाईट किती होणार आहे, 13 ते 15 सेंटीमीटर. व्हेन द सीडलिंग अटेन 13 to 15 सेंटीमीटर हाईट. मग कधीपर्यंत ही एवढी हाईट होऊ शकते 13 ते 15 सेंटीमीटर रोपांची, विदिन 35 to 40 डेज. म्हणजे तुम्ही नर्सरीमध्ये एकदा जेव्हा चिलीचे सीड पेरणार आहे त्यानंतर 35 to 40 डेजच्या इंटरवलनी त्या रोपांची हाईट किती होणार आहे, 13 ते 15 सेंटीमीटर होणार आहे. त्यावेळेला तुम्ही ते चिली सीडलिंग्स, ती चिलीची जी काही रोपं आहेत ती तुमच्या शेतामधून काढून नर्सरीमधून काढून तुमच्या शेतामध्ये पेरू शकता. ह्यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सप्लांटिंग म्हणतो. ओके, नेक्स्ट पॉईंट, टॉपिंग इज डन 8 to 10 days बिफोर ट्रान्सप्लांटिंग टू मेक सीडलिंग स्टर्डी अँड एस्केप फ्रॉम लीफ कर्ल अँड मोझॅक डिसीज. आता टॉपिंग काय आहे आपण नेक्स्ट पुढच्या स्लाईडमध्ये बघतोच आहे. टॉपिंग कधी करायचं आहे आपल्याला, 8 to 10 days बिफोर ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग करण्याच्या आधी 8 ते 10 दिवस करायचं आहे. कशासाठी, टू मेक अ स्टर्डी, म्हणजे एकदम असं कणखर बनवायचं आहे आपल्याला. कारण आपण काय करतोय बघा, फुल्ली प्रोटेक्टेड नर्सरीमधून, अगदी त्याला कवरिंग आहे, त्याला वरती सनलाईट डायरेक्ट येत नाही, अशा चांगल्या हेल्दी एन्व्हायरमेंटमधून काढून आपल्या मेन फील्डमध्ये रखरखत्या उन्हामध्ये आपण ते झाड लावणार आहे. अशा वेळेला जे काही नाजूक आपलं सीडलिंग आहे, जे नाजूक आपलं मिरचीचं तरू आहे, त्याला आपल्याला कणखर बनवायचं आहे, स्ट्रॉंग बनवायचं आहे, स्टर्डी बनवायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय, कुठलं ऑपरेशन करावं लागणार आहे, टॉपिंग करावं लागणार आहे. आणि टॉपिंग करण्याचं मागचं अजून एक कारण काय आहे, लीफ कर्ल आणि मोझॅक डिसीज त्याला इन फ्युचर जाऊन होऊ नये म्हणून. लीफ कर्लचं इथं आपण एक इमेज बघतोय. लीफ कर्ल म्हणजे काय, इनवर्ड्स किंवा आउटवर्ड लीफ फोल्ड व्हायला चालू होतात. कर्लिंगचा आपल्याला अर्थ माहिती आहे, कर्लिंग म्हणजे काय, हेअर कर्लचा आपल्याला अर्थ माहिती आहे. कर्ल म्हणजे काय, वेटोळे वेटोळे. इथं पानांना वेटोळे पडतात. इथं माझा कर्सर आहे, इथं तुम्हाला बघायला मिळेल बघा, हे इनवर्ड पान ॲटोमॅटिकली फोल्ड होतं, ह्याला काय म्हटलं जातं, लीफ कर्ल. हे होऊ नये म्हणून आपल्याला कोणतं ऑपरेशन करायचं आहे, टॉपिंग ऑपरेशन करायचं आहे. कधी करायचं आहे, तुम्ही ट्रान्सप्लांट करण्याच्या अगोदर 8 ते 10 दिवस करायचं आहे. ओके, हे आहे रेझनिंग ऑफ सीडलिंग्स. नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट शॉर्ट नोट इज टॉपिंग ऑफ चिली सीडलिंग्स. आत्ताच आपण टॉपिंग बघितलेलं आहे. टॉपिंग बघा काय असतं. टॉपिंग ऑफ चिली सीडलिंग मीन्स रिमूव्हल ऑफ द टिप्स ऑफ सीडलिंग. काय करायचे आपल्याला, रिमूव्हल ऑफ टिप्स ऑफ सीडलिंग 8 to 10 days बिफोर ट्रान्सप्लांटिंग. कधी करायचं आहे आपल्याला हे,
8 ते 10 दिवस ट्रान्सप्लांटिंग करण्याच्या आधी. आत्ताच आपण हा पॉईंट डिस्कस केला होता. कशासाठी करायचं आहे की खुशी में करायचं आहे आपल्याला हे ऑपरेशन. धिस प्रॅक्टिस विल मेक सीडलिंग स्टर्डी. तुमच्या सीडलिंगला कणखर, रोपाला कणखर मजबूत बनवतो. ओके. नेक्स्ट पॉईंट, दिस प्रॅक्टिस विल मेक सीडलिंग स्टर्डी. आणि तुम्हाला इथं ही इमेज पाहायला मिळेल की हे काय केलेलं आहे, टॉपिंग केलेलं आहे, म्हणजेच काय रिमूव्हल ऑफ टिप्स केलेलं आहे. ओके. ह्या पण इमेजमध्ये पुन्हा ह्या पण इमेजमध्ये तुम्हाला टॉपिंग कसं करायचं हे बघायला मिळेल. नेक्स्ट पॉईंट आहे द क्रॉप इज एक्सेप्ट फ्रॉम द लीफ कर्ल अँड मोझॅक डिसीज. आता आपण डिस्कस केल्याप्रमाणेच हे आहे पॉईंट. आणि सीडलिंग डेव्हलप्ड वेल अँड रिमेन इरेक्ट आफ्टर ट्रान्सप्लांटिंग. आपण जेव्हा ट्रान्सप्लांटिंग करणार आहे तेव्हा इरेक्ट म्हणजे काय, सरळ एका रेषेतच आपलं झाड वाढणार आहे जर आपण टॉपिंग ऑपरेशन इन टाईम केलं तर. ओके. थोडंसं मी पुन्हा एकदा रिकॅप करते. ही इम्पॉर्टंट शॉर्ट नोट आहे. टॉपिंग ऑफ चिली सीडलिंग्स. ओके. टॉपिंग कधी करायचं आहे आपल्याला, 8 to 10 days बिफोर ट्रान्सप्लांटिंग करायचं आहे. आणि टॉपिंग म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ द टिप्स. हे बघा इथं तुम्हाला ह्या इमेजमध्ये व्यवस्थित बघायला मिळेल. रिमूव्हल ऑफ टिप्स ऑफ चिली क्रॉप. आणि हे कधी करायचं आहे, 8 to 10 days बिफोर ट्रान्सप्लांटिंग. नर्सरीतून काढायच्या आधी 8 ते 10 दिवस आपल्याला हे करायचं आहे. ओके. ही आहे टॉपिंग शॉर्ट नोट. द नेक्स्ट शॉर्ट नोट इज प्रिपरेशन ऑफ लँड. आता आपल्याला इकडं आपली रोपं 13 ते 15 सेंटीमीटर हाईटची झालेली आहेत. आपल्याला आता ट्रान्सप्लांटिंग करायचं आहे. आपण एक डेट ठरवली की बाबा ह्या दिवशी आम्ही नर्सरीतून झाडं आणून आमच्या मेन फील्डमध्ये लावणार आहे. त्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागेल, तुमचं जे मेन शेत आहे, मेन फील्ड आहे, ते तुम्हाला आधी मेन लँड आहे हे आधी काय करून घ्यावं लागेल, प्रिपेअर करून घ्यावं लागेल. ओके. म्हणजे काय करावं लागेल बघा. फर्स्ट पॉईंट, द लँड इज प्लाउड. तुमचं जे काही शेत आहे हे आधी काय करावं लागणार आहे, नांगरावं लागणार आहे. 20 to 22 सेंटीमीटर डीप आफ्टर द हार्वेस्ट ऑफ प्रिव्हियस क्रॉप. प्रिव्हियस क्रॉप जे आधी असेल त्याच्या हार्वेस्टिंग झाल्यानंतर तुम्हाला तुमची लँड आहे ही काय करावी लागणार आहे, प्लाऊ करावी लागणार आहे. त्यानंतर काय करावं लागणार, क्लोड्स आर क्रश्ड विथ द क्लोड क्रशर. 15 to 20 टन FIM is added per hectare. FIM is well mixed into the soil by giving 2 to 3 harrowings, and finally either flat beds or ridges and furrows beds are prepared. ओके. सगळ्यात पहिल्यांदा प्रिपरेशन ऑफ लँड करताना काय करावं लागणार आहे, लँड इज प्लाऊड. कुठंपर्यंत प्लाऊ करायचं आहे, किती डीप प्लाऊ करायचं आहे, 20 to 22 सेंटीमीटर आफ्टर हार्वेस्ट ऑफ प्रिव्हियस क्रॉप. त्यानंतर जे काही क्लोड्स फॉर्म होणार आहेत, जी काही ढेकळं फॉर्म होणार आहेत ती आपल्याला क्लोड क्रशरने क्रश करायची आहेत. त्यानंतर 15 to 20 टन FIM आपल्याला ॲड करायचं आहे. FIM मिक्स कसं करायचं आहे, 2 to 3 हॅरोईंग्स द्यायचे आहेत. आणि त्यानंतर एकतर तुम्ही फ्लॅट बेड बनवू शकता किंवा रिजेस अँड फरो बेड प्रिपेअर करू शकता. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, मेन ट्रान्सप्लांटिंग. ट्रान्सप्लांटिंग म्हणजे काय, जी काही सीडलिंग्स, जी काही रोपं तयार झालेली आहेत नर्सरीमध्ये मिरचीची, ती आपल्याला तिथून मुळासकट उपटून आणून कुठं लावायची आहेत, आपल्या मेन फील्डमध्ये लावायची आहेत. त्यासाठी आपल्याला मेन फील्ड आधी काय करून घ्यावी लागणार आहे, मार्क करून घ्यावी लागणार आहे. ओके. इन केस ऑफ रेनफेड क्रॉप द फील्ड इज मार्क्ड ॲट स्पेसिंग. ओके. आपल्याला जे मेन फील्ड आहे ती काय करावं लागणार आहे, स्पेसिंगनुसार मार्किंग करून घ्यावं लागणार आहे. हा ऑलरेडी आपण पॉईंट प्रिव्हियस लेक्चरमध्ये पाहिला होता की स्पेसिंग किती आहे. स्पेसिंग कशावरती डिपेंड असतं, अकॉर्डिंग टू टाईप ऑफ सॉईल. ओके. लाईट सॉईलला किती स्पेसिंग लागणार आहे, 60 into 60 सेंटीमीटर. मीडियम सॉईलला किती स्पेसिंग लागणार आहे, 75 into 75 सेंटीमीटर. आणि हेवी सॉईलला स्पेसिंग किती लागणार आहे, 90 into 90 सेंटीमीटर. ओके. अकॉर्डिंग टू स्पेसिंग, तुमची कशी सॉईल आहे शेतामधली त्यानुसार तुम्ही हे स्पेसिंगनी तुमचं फील्ड आहे हे मार्क करून घ्या. नेक्स्ट पॉईंट, ॲट ईच क्रॉस पॉईंट अ पीट इज डग विथ द हेल्प ऑफ खुरपी अँड स्मॉल अमाऊंट ऑफ FIM इज ॲडेड इन टू ईच पीट.
ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, आता सपोज माझ्या शेतामध्ये हेवी सॉईल आहे, मी 90 × 90 सेंटीमीटरमध्ये स्पेसिंगला मार्क करून घेतलं, म्हणजे 2 रोपांमधलं अंतर पण 90 सेंटीमीटर असणार आणि 2 रोपांच्या ओळींमधलं पण अंतर किती असणार, 90 सेंटीमीटर असणार आहे. अशा ठिकाणी जिथं मी मार्क करून घेतलेलं आहे अशा ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे, खुरप्याच्या साहाय्याने थोडासा पीठ डग करावा लागणार आहे आणि त्या पीठमध्ये थोडंसं FYM अमाऊंट तुम्हाला पुट डाऊन करावी लागणार आहे. ओके. नेक्स्ट पॉईंट बघा, 1 डे बिफोर ट्रान्सप्लांटिंग. आता सपोज आपण ठरवले की आम्हाला उद्या ट्रान्सप्लांटिंग करायचं आहे. ओके. 1 डे बिफोर ट्रान्सप्लांटिंग द नर्सरी बेड्स आर वॉटर्ड इन इव्हिनिंग टाइम and next day morning the seedlings are uprooted carefully without damaging root system. Okay, this is the root system of chili crop. ओके, ही रूट सिस्टीम डॅमेज होऊ नये म्हणून जर समजा तुम्ही उपटून काढताना नर्सरीमधनं जर त्याची रूट सिस्टीम, त्याचे रूट्स जर सपोज थोडेसे नर्सरीमध्येच राहिले आणि थोडेच त्या झाडाबरोबर उपटून आले, तर काय होणार आहे, जेव्हा तुम्ही मुख्य शेतामध्ये हे लावणार आहे तेव्हा ते पीक व्यवस्थित येणार नाही आहे किंवा मरून जाईल ते झाड. त्यासाठी आपल्याला मुळं सगळी त्या नर्सरीमधून व्यवस्थित बाहेर येण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ज्या दिवशी तुम्ही ट्रान्सप्लांटिंग करणार आहे त्या दिवसाच्या आदल्या दिवशी इव्हिनिंग टाईमला तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुमच्या नर्सरीला वॉटरिंग करावं लागणार आहे, पाणी द्यावं लागणार आहे. कशासाठी, इझिली अपरूटिंग होण्यासाठी, सीडलिंगचं त्या रोपांची सगळी मुळं येण्यासाठी. आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला तुम्ही काय करू शकता, सगळी ती जे काही आपली रोपं आहेत ही सगळी मुळासकट उपटू शकता. कशासाठी हे करायचं आहे, पाणी आदल्या दिवशी का द्यायचं आहे, कारण त्याची रूट सिस्टीम जी काय आहे ही डॅमेज होऊ नये म्हणून. ओके. नेक्स्ट पॉईंट, दे आर डीप्ड इन बोरॅक्स मिक्सचर अँड डायमिथॉइड सोल्युशन फॉर प्रोटेक्टिंग देम फ्रॉम द अटॅक ऑफ डिसीज ॲज वेल ॲज द इन्सेक्ट अँड पेस्ट. ओके, हा ऑलरेडी आपण सीड ट्रीटमेंटमध्ये पॉईंट डिस्कस केला होता. हे मुळासकट उपटल्यानंतर हे जे काही सीडलिंग्स आहेत हे आपल्याला थोडा वेळ डीप करून ठेवायचे आहेत. कशामध्ये डीप करून ठेवायचे आहेत, हे बोरॅक्स मिक्सचरमध्ये डीप करून ठेवायचे आहेत किंवा डायमिथॉइड सोल्युशनमध्ये आपल्याला काय करायचे आहे, ते डीप करून ठेवायचे आहेत. कशासाठी, कशापासून प्रोटेक्शन व्हायला पाहिजे, त्याचं डिसीजेस किंवा इन्सेक्ट ऑर पेस्टपासून त्याचं संरक्षण व्हावं म्हणून. नेक्स्ट पॉईंट बघा ट्रान्सप्लांटिंगमधला. आता हे आपण मेन फील्डमध्ये आणलेलं आहे. जी काही रोपं आहेत ही नर्सरीमधून आपण मेन फील्डमध्ये आणलेली आहेत. फर्स्ट पॉईंट काय सांगतो, जिथं आपण मार्क करून घेतलेलं आहे तिथं आपण काय केलेलं आहे, छोटासा पीठ डक केलेला आहे आणि त्या पीठमध्ये त्या छोट्याशा खड्ड्यामध्ये FYM टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तिथं आपले जे काही तरू आहेत, सीडलिंग्स आहेत, ते आपल्याला काय करायचे आहेत, पेरायचे आहेत. ओके. 1 to 2 healthy seedlings are planted in each pit. बघा, जे काही आपण रोपं आणलेली आहेत प्रत्येक पीठमध्ये, ईच पीठमध्ये तुम्ही किती पेरू शकता, 1 or 2. आता ह्या इमेजमध्ये काय दाखवलं, प्रत्येक पीठमध्ये एकच सीडलिंग त्यांनी काय केलेलं आहे, ट्रान्सप्लांट केलेलं आहे. ओके. 1 or 2 healthy seedlings are planted in each pit. नेक्स्ट पॉईंट, द केअर शुड बी टेकन टू स्प्रेड द रूट्स प्रॉपरली. आता हे जे रूट्स आहेत, हे रूट्स जे आहेत ह्या इमेजमध्ये पाहता येईल आपल्याला, हे रूट्स व्यवस्थित तुम्ही जे काही मेन फील्डमध्ये छोटा पीठ काढलेला आहे ह्या पीठमध्ये व्यवस्थित स्प्रेड व्हायला पाहिजेत. द केअर शुड बी टेकन टू स्प्रेड द रूट्स प्रॉपरली. लाईट इरिगेशन इज गिवन आफ्टर कम्प्लिशन ऑफ ट्रान्सप्लांटिंग. आता हे आपलं ट्रान्सप्लांटिंग झालं, सगळी ही जे काही आपण रोपं आणलेली आहेत ही आपल्या शेतामध्ये लावून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लाईट इरिगेशन आपल्याला द्यायचं आहे. ओके. बघा, 1 to 2 हेल्दी सीडलिंग्स कुठं प्लांट करायचे आहेत, ईच पीठमध्ये प्लांट करायचे आहेत. केअर काय घ्यायचे आपल्याला, ही जी काही रूट सिस्टीम आहे ही जी काही न डॅमेज झालेली आपली, हे रूट्स व्यवस्थित प्रॉपरली स्प्रेड व्हायला पाहिजेत आपल्या सॉईलमध्ये. आणि हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, लाईट इरिगेशन द्यायचं आहे आफ्टर कम्प्लिशन ऑफ ट्रान्सप्लांटिंग. ओके. सो टुडे वी स्टॉप हियर. इन नेक्स्ट लेक्चर we will see more information about chili crop. Thank you.